हॅलो मैत्रिणींनो, स्त्रीचं आपलं कोणतंच घर राहत नाही. ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकली आणि ही गोष्ट माझ्या मनालाच लागली. खरंच स्त्रीचं आपलं घर असतं का? हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो यू आर वॉचिंग वुमन मोटिवेशन विथ शारदा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खरंच स्त्रीचं आपलं कोणतंच घर राहत नाही. जेव्हा एखादी मुलगी असते आणि ती आपल्या आईला विचारते की आई, मी हा ड्रेस घालू का गं? तेव्हा आई म्हणते, आता नको, आपल्या घरी गेल्यावर घालशील. पुन्हा ती मुलगी कधीतरी म्हणते, मी फिरायला जाऊ का? तेव्हा पण आई म्हणते, आता नाही, आता कुठेही जाऊ नको, आपल्या घरी गेल्यावर फिरायला जाशील. पुन्हा मुलगी म्हणते की मला अजून समोरचं शिक्षण घ्यायचं आहे. तेव्हा पण आई म्हणते की आता लग्न कर, समोरचं शिक्षण आपल्या घरी गेल्यावर घेशील. जेव्हा ती लग्न करते आणि आपल्या घरी जाते तेव्हा सगळे म्हणतात की हे तर तुझं सासर आहे, इथे तुला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील, इथे तुला सगळ्या गोष्टी विचारूनच कराव्या लागतील. आणि कधी नवऱ्याला राग आला तर तो पण म्हणतो की हे तुझ्या बापाचं घर नाही आहे, हे तर माझं घर आहे, तू इथून निघून जाऊ शकते. आणि आईवडील सांगतात की लग्नानंतर तेच तुझं घर आहे. मग विचार पडतो की नेमकं आपलं घर कोणतं? मी कुठे फ्रीली राहू? ती घरी राहून पण तिला आपलं घर कधीच वाटत नाही. ही कहाणी फक्त एकाच स्त्रीची नाही आहे, तर प्रत्येक स्त्रीची आहे, जिला अजूनपर्यंत समजलंच नाही की आपलं घर कोणतं आहे. घराचा अर्थ हा नाही आहे की जिथे 4 भिंती आहे. घराचा अर्थ हा आहे की जिथे गेल्यानंतर तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता, जिथे कुणी तुम्हाला ॲडजस्ट करायला सांगणार नाही किंवा जिथे कुणी तुम्हाला म्हणणार नाही की तू अशी नको बसू, तू तशी नको बसू, मोठ्याने हसू नको. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत मनमोकळेपणाने हसता आलं पाहिजे आणि तुम्ही तुमचं जीवन फ्रीली जगू शकल्या पाहिजे. असं घर स्त्रियांकडे आहे का? आहे कुठे अशी जागा स्त्रियांसाठी जिथे तुम्ही तुमच्या मर्जीने जीवन जगू शकता? नाही ना? मग स्त्रियांचं नेमकं घर तरी कोणतं हे तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा.